नमस्कार, मी अनंत कौसाले. आपण पाहत आहोत 12th क्लास ऑर्गेनिक केमिस्ट्री चॅप्टर नेम अल्डिहाइड, कीटोन अँड कार्बोक्सिलिक ऍसिड. आणि सर आपण त्यामध्ये पाहत आहोत टॉपिक नंबर 3 नोन ॲज कार्बोक्सिलिक ऍसिड. आणि सर आपण त्या टॉपिक मध्ये पाहत आहोत काय सर, केमिकल प्रॉपर्टीज ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड मीन्स केमिकल रिएक्शन ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड. आजच्या लेक्चर मध्ये सर आपला राउंड अप प्रिपेअर करायचं आहे फ्रॉम कार्बोक्सिलिक ऍसिड मीन्स ग्लायफॉसेट प्रिपरेशन फ्रॉम अरे काय एसिटिक ऍसिड. कौन सा वाला? डाय अमाइनो एसिटिक ऍसिड. बोलो भाई साहब हाँ या ना? हाँ सर. तर चला सुरू करू आजच्या लेक्चरला. तर बघा आजचं लेक्चर लास्ट लेक्चर असणार आहे या चॅप्टरचं. ओके, अल्डिहाइड, कीटोन अँड कार्बोक्सिलिक ऍसिडचं. ओके ओके सर जी. ओके, प्रिपरेशन रिएक्शन ऑफ राउंड अप मीन्स एका प्रकार तणनाशक. ओके ओके सर, मीन्स ग्लायफॉसेट 41% द प्रेजेंट ऑफ राउंड अप नोन एज अ केमिकल ग्लायफॉसेट. बच्चू आजी पीछे वाले हाँ या ना? हाँ सर. सर ही घटना 5 वर्षापूर्वीची आहे. तेव्हा सर मी होते 11 क्लास 10 क्लासला. ओके ओके सर. तेव्हा सर मी हे राउंड अप तयार केलं होतं. बोलो भाई साहब हाँ या ना? हाँ सर. हे सर माझे नोन पेटेंट आहे. तर खूप महत्वाचा पॉइंट, हे सर माझे नोन पेटेंट आहे. ओके ओके सर. तर बघा आपण सर ते पाहणार आहोत काय सर, ग्लायफॉसेट नॉट माय पेटेंट. ओके बट लाईक धिस. बोलो हाँ या ना? हा सर. म्हणतात ग्लायफॉसेट माझे नोन पेटेंट नॉट. ओके लाईक धिस सर, त्याच्यासारखं. ओके बट इज अ हर्बिसाइड. ओके ओके सर. माय नेम आनंद कौसाले. बोलो भाई साहब हाँ या ना? हा सर. तर बघा सर जी आता आपण काय पाहणार आहोत, ग्लायफॉसेट केमिकल. रिपीट मी, कोणतं केमिकल रे? ग्लायफॉसेट केमिकल प्रिपरेशन ऑफ अमाइनो डाय एसिटिक ऍसिड इज वन टाइप ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड. आणि सर ग्लायफॉसेट इज ऑल्सो कार्बोक्सिलिक ऍसिड. खूप महत्वाचा पॉइंट आहे. 2,4-D अँड ग्लायफॉसेट इज अ कार्बोक्सिलिक ऍसिड. पेपरला प्रश्न येतो पण केव्हा? MSc फर्स्ट इयरला. बट सर एक आणखी महत्वाचं वाक्य सर, हे सर 12th क्लासला नसतं. ओके ओके सर नसतं, बट मी शिकवत आहे कारण सर माझं ज्ञान वाटुळं जाऊ नये. त्यामुळे सर मी MSc फर्स्ट इयर ऑर्गॅनिक केमिस्ट्री तुम्हाला 12वीला शिकवत आहे. ओके, कारण सर तुम्हाला पण माहिती हो आणि तुम्हाला सुद्धा सोपं जाऊ नंतर. ओके ओके सर जी. ओके तर चला सर घ्या देवाचं नाव पांडुरंग. तर चला सर सुरू करू याच्या लेक्चर. लिहायचं बघा सर, वन टाइप ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड मीन्स आपलं ऍसिटिक ऍसिड. लिहायचं बघा पण वेगळ्या प्रकारचं लिहायचं. ओके इज कॉल्ड आयसोटोप. बोलो भाई साहब हाँ या ना? हा सर. तर लिहायचं बघा सर काय NH. काय लिहायचं रे? NH लिहायचं. काय लिहायचं रे? लिहायचं बघा सर NH. नंतर लिहायचं बघा CH2. नंतर लिहायचं बघा COOH. नंतर लिहायचं बघा सिंगल बॉन्ड CH2. नंतर COOH. दिस केमिकल नेम इज इमायनो. लिहायचं नाव काय? इमायनो. अरे काय लिहायचं? इमायनो डाय ऍसिटिक ऍसिड. अरे काय लिहायचं रे? इमायनो डाय ऍसिटिक ऍसिड. रिॲक्ट विथ सर आपलं कोणतं केमिकल? अरे सर कोणतं केमिकल रिॲक्ट विथ? अरे सर काय लिहायचं? रिॲक्ट विथ PCl3 मीन्स फॉस्फरस ट्रायक्लोराइड. रिपीट मी, PCl3 मीन्स फॉस्फरस ट्रायक्लोराइड. प्रेझेन्स ऑफ आपलं फार्मा अल्डिहाइड मीन्स HC डबल बॉन्ड OH इज नोन एज फार्मा अल्डिहाइड. ॲट आपलं सर्वांचं आवडतं पेय नोन एज अरे वॉटर, नॉट क्वाटर भाई साहब. ओके वॉटर. ड्यू टू सर कोणतं केमिकल मिळतं पाहायचं. एक दिवस आपलं हे केमिकल मिळतं बघा OH सिंगल बॉन्ड P डबल बॉन्ड O. नंतर सर पुन्हा काय? सिंगल बॉन्ड O. नंतर पुन्हा सिंगल बॉन्ड CH2. नंतर सर पुन्हा आपल्याला इथे मिळतं बघा काय रे? अरे काय मिळतं इथं आपला पुन्हा? नंतर मिळतं बघा इथं आपण असं लिहू. ओके N. नंतर मिळतं आपला बघा CH2. नंतर पुन्हा आपल्या इकडं OCOOH. नंतर मिळतं बघा आपल्या इकडं काय? CH2. नंतर आपलं पुन्हा COOH. बोलो भाई साहब हाँ या ना? हा सर. अशा सर आपल्या प्रकारचे केमिकल मिळत असतं. P डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड OH सिंगल बॉन्ड OH सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड N
single bond CH2 single bond COH and N single bond CH2 single bond COH. ओके सर जी ओके. तर बघा सर या केमिकलचं नाव असतं बघा काय इथं लिहायचं बघा नाव काय लिहायचं रे काय लिहायचं फॉस्फोनो मिथाइल. अरे काय लिहायचं नाव फॉस्फोनो मिथाइल ग्लायसिन. अरे काय लिहायचं रे फॉस्फोनो मिथाइल ग्लायसिन दिस कंपाऊंड नेम. अरे नाव काय बघा काय डेंजर नाव बघा तो फॉस्फोनो मिथाइल ग्लायसिन. रिपीट मी फॉस्फोनो मिथाइल ग्लायसिन आपला मिळत असतं. लिहायचं पुन्हा सर काय फर्दर रिॲक्ट विथ. ओके सर खूप मोठी रिॲक्शन आहे सर ही. फर्दर रिॲक्ट विथ आपलं अरे कोणतं केमिकल हायड्रोजन पेरॉक्साइड. ओके खराश इफेक्ट आठवा सर पेरॉक्साइड इफेक्ट अँटी मार्कोनिकॉफ रूल 11 क्लास ऑर्गॅनिक केमिस्ट्री चॅप्टर कोणता सर जी. अरे कोणता हायड्रोकार्बन. त्यामध्ये सर अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन कंपाऊंड अल्कीन मार्कोनिकॉफ रूल एंड एंटी मार्कोनिकॉफ रूल पेरॉक्साइड इफेक्ट और खराश इफेक्ट. सर खूप महत्वाचं आहे. ओके हायड्रोजन पेरॉक्साइड बोल व्हायचं हा या ना हा सर खूप महत्वाचं केमिकल आहे आपल्या जीवनामधलं हायड्रोजन पेरॉक्साइड मीन्स H2O2. रिपीट मी H2O2 मीन्स हायड्रोजन पेरॉक्साइड द प्रेझेंट ऑफ क्लिनिक मीन्स दवाखाना. ओके बोलो व्हायचा हा या ना हा सर प्रेझेन्स ऑफ आपलं डाय ऑक्सिजन. ओके सर जी ओके अँड गिव्ह टू आपलं सर्वांचं आवडतं खरपतवार नाशक मीन्स तणनाशक ऑल्सो नोन एज राउंडअप मीन्स 41% प्रेझेंट ऑफ राउंडअप नोन एज ग्लायफॉसेट. ओके अरे ओके सर जी ओके या सर ते असतं बघा अशा प्रकारचं. अरे कशा प्रकारचं असतं बघा ते असतं बघा अशा प्रकारचं OH नंतर आपलं P डबल बॉन्ड O नंतर सर पुन्हा आपलं डबल OH खाली ओके सिंगल बॉन्ड करून बोलो भाई साहब हा या ना हा सर. नंतर पुन्हा आपलं CH2 नंतर पुन्हा आपलं काय N नंतर पुन्हा सिंगल बॉन्ड छोटासा H नंतर पुन्हा आपलं काय सर जी CH2 नंतर पुन्हा आपलं COOH नोन धिस कंपाऊंड ग्लायफॉसेट. तर या केमिकलला काय म्हटलं जातं तर याला म्हटलं जातं ग्लायफॉसेट. अरे याला काय म्हणतात रे ग्लायफॉसेट असं म्हणतात. द प्रेझेंट ऑफ 41% तर कशामध्ये आपल्या राऊंडअप मध्ये. ओके राउंड अप बोलो भाई साहब हा या ना हा सर जी हा. ओके भाई साहब इतना पडला होता. ओके सर जी ओके तर लिहायचं बघा सर का एक्सप्लेनेशन वेन अमायनो डायॲसिटिक ऍसिड रिॲक्ट विथ phosphorus trichloride presence of formaldehyde at water give to phosphonomethyl glycine further react with the hydrogen peroxide presence of water का नाही सर oxygen. okay give to glyphosate the present of 41% roundup. बोलो भाई सब हाँ या ना हाँ सर कळालं का. इथं स्टडी ऑफ MSc फर्स्ट इयर ऑर्गॅनिक केमिस्ट्री. ओके सर बघा सर अशा सर प्रकारे आपलं राऊंडअप प्रिपेअर केलं तर आपल्या लॅबोरेटरीमध्ये. ओके द यूज ऑफ दिस केमिकल मीन्स अमायनो डायॲसिटिक ऍसिड गिव्ह टू आपलं सर कोणतं केमिकल ग्लायफॉसेट. ओके OH नंतर सर सिंगल बॉन्ड P डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड CH2 नंतर पुन्हा एक सिंगल बॉन्ड OH नंतर पुन्हा सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड N सिंगल बॉन्ड H नंतर सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड COOH. ओके मीन्स वन टाइप ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड नोन एज ग्लायफॉसेट. ओके सर जी ओके. तो भाई साहब बात छापो दिमाग में इतनी. तर बघा अशा प्रकारे आपला चॅप्टर खतम झालेला आहे अल्डिहाइड कीटोन अँड कार्बोक्सिलिक ऍसिड. तर बघा सर कुठं तर माझं काय चुकलं असेल तर मला माफ करा कारण माझी बुद्धी काय लई तेज नाही काय मोठा काय सायंटिस्ट नाही. ओके मी बट ओनली टीचर सर ओनली एक स्टुडंट आहे सर मी केमिस्ट्रीचा. ओके सर तू काय करतो मी एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करतो. जर कडे मला काय चुकलं असेल तर मला माफ करा. बोलिले लेकुरे वेडी वाकुडी उत्तरे करा क्षमा अपराध महाराड तुम्ही सिद्ध नाही विचारिला अधिकार मी आपला करा क्षमा अपराध महाराड तुम्ही सिद्ध. तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पायापाय किंकिरा करा क्षमा अपराध महाराड तुम्ही सिद्ध. धन्यवाद थँक्यू.
बात छापो दिमाग में।